नमस्कार सर्वांचे आपल्या मराठी स्टोरी कथालेखनमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे संपेल ना कधीही, भाग पहिला. लेखिका आहेत ज्योती गोसावी. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया कथेकडे. करकरीत तिन्ही सांजेची वेळ, दिवस, त्यामुळे अंधार लवकर पडायचा. शिवारातली गुरेढोरे केव्हा घराच्या रस्त्याला लागलेली आणि अशा करकरीत तिन्ही सांजेच्या वेळी रात्र आणि तिन्ही सांजेच्या उंबरठ्यावरती एक 16-17 वर्षाची मुलगी जीवाच्या आकांताने घराकडे धावत होती. तिला अंधार पडायच्या आत आपल्या घरात पोहोचायचे होते. 2 गावाच्या सीमेवर ते स्मशान होते आणि ते ओलांडून सर्वांनाच जावे लागत असे. गावाच्या सीमेवरून ओढा वाहत होता. तो त्या रस्त्याला समांतर वाहत होता. त्याच्या पलीकडच्या काठावरती सरकारने स्मशानासाठी चौथरा बांधून दिला होता. पूर्वी गावकरी पाण्यातून पलीकडे जाऊन तिथल्या तीरावर अंत्यसंस्कार करत, परंतु बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये त्यांचे हाल होत होते. कधीकधी पुराच्या पाण्यातून प्रेताला देखील पलीकडे नेताना बराच त्रास होत असे. त्यामुळे गेल्या 2-4 वर्षात सरकारने स्मशानासाठी चौथरा बांधून दिला होता. काही लोकांचा त्याला देखील विरोध होता, कारण स्मशानाला लागूनच रस्ता होता. वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर भूताखेतांच्या गोष्टीचा पगडा होता. त्यामुळे लोक घाबरत असत आणि अंधार पडायच्या आतच गाव जवळ करीत असत. 3 मुलींच्या पाठीवर मुलगा पाहिजे म्हणून आईवडिलांनी एक देवस्की करणाऱ्या माणसाकडे खेटे मारण्यास सुरुवात केली. हे ठिकाण स्मशानपासून जवळ होते. कोणत्या तरी देवीचे देऊळ बांधून तेथेच तो राहत होता. एक बंगाली बाबाकडून थोडीफार सिद्धी प्राप्त करून घेतली होती. तंत्रविद्या अवगत करून घेतली होती त्याने. रात्री अपरात्री त्याचा वावर स्मशानामध्ये दिसतो. वाढलेल्या दाढी-मिशा, तांबारलेले डोळे, प्रसाद म्हणून गांजाचा वापर, अंगाला येणारा भपकारा, त्यामुळे लोक त्याला साधारणपणे घाबरूनच असत. देवदेवस्की करणारा देवताळे साधारण अशा रूपात दिसतात. त्याने एका हडळीला आणि एका खविसाला आपल्या ताब्यात ठेवले असून त्यांना वंश केले आहे आणि ते लोक बिनबोभाट त्याची कामे करतात, अशी गावामध्ये एक वदंता होती. पण कधी कोणाला गुण येत होता, कधी कोणाचा ताप जात होता, कोणाला मूलबाळ झाले होते, कोणाची ऋणामधून मुक्तता झाली होती, असे बोलणारी माणसे पण होती. त्यामुळे त्याच्या बाजूने बोलणारी माणसे पण होती, त्याच्या विरुद्ध बोलणारे पण होते. काही नाही, सगळ्या अंधश्रद्धा आहेत, काही खरे नाही, अशी माणसे देखील होती. अशी माणसे दोन्ही बाजूने बोलत होती. आईबाप अजून आले नाहीत म्हणून रंजन तिन्ही सांजेला त्यांना बघण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती. आईबापांची चुकामुक झाली आणि करकरीत तिन्ही सांजेला ती पुन्हा धावत घराकडे निघाली. पाळीच्या 4थ्या दिवसाची न्हालेली पोर स्मशानाचा रस्ता पायदळी तुडवत होती. तिथे असणाऱ्या भूताखेतांच्या गोष्टी ती ऐकून होती. त्यामुळे तिच्या भीतीमध्ये अजूनच भर पडली होती की तिच्या अंगावर काटा आला आणि पिंपळाच्या झाडाखाली कशात तरी पाय अडकून ती धपकन पडली. एकाएकी तिच्या अंगावरती काटा शिरशिरला आणि मानेवर काहीतरी जडजड पडल्यासारखे वाटले. पिंपळाच्या झाडावरती बसलेला मुंजा आणि हडळ एकमेकांमध्ये किचकिचत करत होते. हीच त्यांची भाषा होती. इतक्यात हडळीची नजर जीवाच्या आकांताने धावणाऱ्या त्या कोवळ्या, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करू पाहणाऱ्या मुलीवरती गेली. ती हर्ष अतिरेकाने ओरडली, मुंजा, बघ बघ, तुझं सावं झालं. आता बघ की कशी गंमतच करते. हडळ खिदळली. दोघेही येणाऱ्या सावजाकडे लक्ष देऊन पाहू लागली. ती बरोबर दृष्टीच्या टप्प्यात आली तशी हडळीने झाडावरून हात लांब करून तिच्या पायात अडकवला आणि तिला धपकन खाली पडले. रंजू स्वतःला सावरेपर्यंत मुंजा तिच्या मानेवरती बसला. ते दोघे पण नेहमी तिथून घाबरत घाबरत जाणाऱ्या लोकांची अशीच मजा घेत असत. ते त्यांना खाली पाडत असतात, घाबरवत असतात, परंतु झाडाला धरण्यासाठी मात्र परवानगी नसते. रंजूची गोष्ट वेगळी होती. तिच्या मानेवर बसल्याबरोबर तिच्या शरीरातील अशुद्धपणा त्याला जाणवला आणि तो खुशीने तिच्या अंगावर पसरला आणि नाचायला लागला. रंजूच्या शरीराला झटके बसत होते. गेले खूप वर्ष तो अशा संधीची वाट पाहत होता, जेणेकरून त्यांना आज योग्य झाड मिळाले. रंजू पटकन उठली. एकतर भीतीने तिचा ऊर धपापत होता, डोळ्यात पाणी आले. त्यातच परकरामध्ये अडकून पडल्याने ती तोंडावर मातीत पडली. सगळ्या अंगाला माती लागली. ओठ फुटला व ओठातून रक्ताचे 2-4 थेंब मातीमध्ये मिसळले. हाताची ढोपरे फुटली.
तरी पण ती कशाची देखील पर्वा न करता घराच्या दिशेने धावत सुटली. सारे अंग ठणकत होते. डोके तिला जड वाटत होतं. हडळ सावकाश खाली उतरली. रक्ताच्या ताज्या ताज्या थेंबांचा तिने मन भरून वास घेतला. खूप दिवसांनी तिला असं ताजं रक्त वाट्याला आलं होतं. नेहमीप्रमाणे जरा वेळ आलेल्या सावजाची मजा घेऊन त्याला घाबरवून मुंजा पुन्हा आपल्या जागी परत येत असे. पण यावेळी तर तो झाडाबरोबर पुढे चालला होता. अरे चाललास कुठे? हडळीने विचारलं. आपली सीमारेषा एवढीच आहे. यापुढे गेले तर आपल्याला त्रास होईल. त्याबरोबर मुंजाने सांगितले. मी आता परत येणार नाही. मला हवे ते झाड गवसले आहे. हडळीला मनामध्ये फार विषाद वाटला. आता आपल्याला एकटे त्या झाडावर राहावे लागणार. आपला सोबती चालला. ती पुन्हा त्याच्या मागे धावत गेली. अरे मी पण येऊ तुझ्याबरोबर? मला पण घेऊन चल, त्याने सांगितलं. नाही, मुळीच नाही. खूप वर्षानं मला असं झाड मिळालेलं आहे. अरे पण आपण दोघे झाडाबरोबर राहतोच ना, मग तिकडे पण मला येऊ दे ना. नाही नाही, ते जमणार नाही. हे झाड माझं आहे. मी तुला देणार नाही. असा योग यायला कित्येक वर्ष जावी लागतात. असं झाड मिळायला खूप वर्ष वाट पाहावी लागते. तू आता तुझं झाड पकडायच्या मागे लाग. नाहीच मिळालं तर कधीतरी मी तुला बोलावून घेईन. रंजूचा असा अवतार बघून आई घाबरली. काय झालं म्हणून तिला जवळ घेतलं. त्याबरोबर रंजन रडू लागली. अगं कार्टे, कुठे गेली होतीस तिन्ही सांजेच्या धडपडायला? आणि कोठून पडून आलीस? एक तर तुला 4था दिवस आहे आणि अशा नाहत्या धुत्या मुलीने तिन्ही सांजेच्या वेळीला घर सोडून बाहेर कशाला पडावं? तुम्हालाच बघायला गेले होते. येताना पिंपळाखाली परकरात अडकून पडले असं म्हटल्यावर त्या माऊलीच्या काळजामध्ये धस झाले. जा जा, पहिले हातपाय धुवून घे, कपडे बदल, आईने तिला फरमावलं. ती हातपाय धुवून आल्यानंतर कपडे बदलल्यानंतर तिच्या ओठाला आणि ढोपरांना हळद लावली. तिला गरमागरम चहा प्यायला दिला आणि घरात गाणगापूर भस्म होतं ते लावलं आणि वडिलांनी गुरुदेव रक्षण करा अशी जोरदार आवाज करून प्रार्थना केली व जेवून खाऊन निश्चिंतेने ते कुटुंब झोपी गेलं. मात्र तिच्या पायातून घरात शिरलेला मुंजा मात्र नवीन घर मिळाल्यामुळे खुश होता. तिसऱ्या दिवशी सकाळी रंजू रोजच्यापेक्षा उशिराच उठली. आजही तिचे डोके दुखत होते व सर्व अंग जड जड वाटत होते. रोजचे व्यवहार तर चालू होते, पण ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. कोणत्याच गोष्टींमध्ये तिचे लक्ष लागत नव्हते. मुलीची ही अवस्था आईने बरोबर हेरली होती. आई तिला सारखे खोदून खोदून प्रश्न विचारत होती आणि ती मात्र उगाच काहीतरी असंबद्ध उत्तरे देत होती. कधी कधी एकाच जागी नजर लावून अर्धा तास त्याच अवस्थेमध्ये बसत होती. शेवटी तरुण वय आहे, कुठेतरी मन भरकटले असेल असा निष्कर्ष काढून आईने तिचा नाद सोडून दिला. पण रंजूचे काका मात्र त्याला पुरून उरले. आपण थोडीशी त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. रंजूचे वडील पुजारी होते. त्यांना आधुनिक काळातील संत म्हणा, तसेच त्यांचा आध्यात्मिक व्यासंग चांगला होता. अध्यात्माची बैठक चांगली होती. दररोज सकाळी पहाटे 3 वाजता उठून त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. साधनेत कोणाचा अडथळा नको म्हणून ते भल्या पहाटे उठून गावातील सार्वजनिक विहिरीवरचे पाणी आणून एवढ्या पहाटे शंकराचे आणि विठ्ठलाचे पूजन करायचे. त्यानंतर गुरुचरित्र, शिवकवच, देवी कवच, दुर्गा कवच, रामदत्त देवी या सर्वांच्या जपाच्या माळा, ही सगळी 3 तासाची एका जागी बैठक घालून साधना होत होती त्यांची. अख्खं गावाचं घड्याळ त्यांच्यावरती चालायचं. बामण उठला म्हणजे 3 वाजले, विहिरीचा रहाट वाजला म्हणजे 3:30 वाजले, देवळात स्तोत्र म्हणण्याचा आवाज घुमला की समजायचं 4 वाजले. एकदा तर त्यांना महादेवाने दर्शन देखील दिले होते, कारण अख्ख्या गावांमध्ये एवढ्या पहाटे उठून त्यांच्याशिवाय कोणी देवळात पाऊल देखील टाकत नसे. मात्र एकदा असे घडले, लागोपाठ 3 दिवस त्यांचा पाय शंकराच्या गाभाऱ्यात आणि आतला माणूस त्यांना ओलांडून बाहेर. ते छोटेसे खेडेगाव असल्यामुळे तेथे प्रत्येक व्यक्ती एकमेकाला ओळखत असे. परंतु हा चेहरा काही त्यांच्या ओळखीचा वाटत नव्हता किंवा थोडासा धुरकट, अस्पष्ट, धुसर असा दिसत होता. त्यांनी मनात विचार केला, असा कोण शिवभक्त आहे बाबा जो माझ्या आधी शंकराच्या डोक्यावर पाणी घालतोय, त्याच्या दर्शनाला येतोय? कोणी एखादा पाहुणा वगैरे आला असावा असा त्यांनी विचार केला. आणि शेवटी 3ऱ्या दिवशी मनाचा हिया करून त्यांनी कुठल्या गावचे पाहुणे असं त्यांना विचारलं. त्याचबरोबर त्या माणसाने एकदा मागे वळून पाहिलं
आणि तिथेच तो अदृश्य झाला. कशाला देखील न घाबरणारे काका रंजू यांना काका म्हणत असे आणि सगळे गाव देखील त्यांना काका म्हणूनच ओळखत असे. असे ते कशालाही न घाबरणारे काका त्या दिवशी मात्र घाबरले. त्यांनी पटकन महादेवाच्या डोक्यावर पाणी ओतले आणि झटकन काढता पाय घेतला. घरी घेऊन कोणत्याही साधनेला न बसता चक्क पांघरून घेऊन झोपी गेले. तसा काही त्यांना त्रास झाला नाही. पण अदृश्य झालेली व्यक्ती साक्षात शंकर होती की एखादे भूतप्रेत होते हे मात्र समजले नाही. नंतर त्यांच्या मनाने असा निष्कर्ष काढला की तो शंकर महादेवच होता आणि माझी परीक्षा पाहण्यासाठी तो आला होता. इतके पक्के घेतले. त्यांची पाठीमागील आध्यात्मिक साधना जाणून घेण्यासाठी किंवा घेण्यासारखे काय आहे ते आपण थोडीशी आता माहिती जाणून घेऊया. काका उर्फ घनश्याम सडाफटिंग माणूस. 6 भावंडात शेंडेफळ. दुर्दैवाने आई वडील लवकर गेले. मग परिस्थितीचे चटके खात धक्के खात हा माणूस हैदराबादवरून देशावरती आला. भावंडे आपल्या आपल्या संसारात रमलेली होती. त्यामुळे मागे कोणाचे पाशही नव्हते. जिकडे भरेल दरा तो गाव बरा अशी फिरस्तीगिरी चालू होती. पूर्वजन्मीच्या पुण्याईने सद्गुरू आणि अध्यात्माची गोडी लागली त्यांना. सरळ उठले आणि गाणगापुरी जाऊन राहिले. सकाळी उठून रोज संगमावर स्नान करणे, भस्माचे पट्टे उडावे आणि गुरुचरित्राच्या पारायणाला बसावे असा दिनक्रम सुरू झाला. दुपारी 5 घरी भिक्षा मागायची. जे मिळेल त्यावर समाधान मानायचे आणि पुन्हा नाम जपायला बसायचे. अशी जवळजवळ 6 महिने तपश्चर्या केली. 6 महिन्यानंतर दत्तगुरूंनी सांगितले, ही जागा तुझ्यासाठी नाही, तू इथून परत जा. त्यांनी पण हट्ट केला, दत्ता मला तुझ्याशिवाय कोणी नाही, मला मार्ग दाखव, तरच मी इथून जाईन, अन्यथा मी जाणार नाही. झाले. प्रत्यक्ष दत्तगुरूंशी झगडा मांडला त्यांनी. पहिल्या दिवशी झोपले असताना कोणीतरी अंगावरून ओलांडून गेल्याचा भास झाला. दुसऱ्या दिवशी कोणीतरी धक्का मारून उठवत असल्याचे जाणवले त्यांना. आणि तिसऱ्या दिवशी झोपले असताना तर चक्क उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागी फेकून दिले. डोके एका दगडाला आपटले. डोक्याला टेंगूळ आले. मग मात्र घनश्याम घाबरला आणि गाणगापूर सोडले. तिथून उठले आणि मजल दरमजल करीत कोणत्या तरी एखाद्या अज्ञात गावी दुर्गामातेच्या मंदिरात मुक्काम केला आणि आता दुर्गामातेसाठी साधना सुरू केली. पहाटे उठावे, गावच्या नदीवर आंघोळ करावी. आता दाढी वाढवली होती. भगवे कपडेसुद्धा घातले होते. अंगातील छाटी धुवून वाळवावी, दुसरी छाटी नेसावी आणि देवीच्या ध्यानात मग्न व्हावे. मग कधीतरी दुपारी 12 वाजता ध्यानधारणा संपल्यानंतर गावात जाऊन 5 घरी भिक्षा मागावी. आता भगव्या कपड्यांचा परिणाम म्हणून लोक जागेवरती आणून देत असत. ते फक्त कोरडी भिक्षा घेत आणि स्वतः शिजवून खात. हळूहळू समाधी लागू लागली. ध्यान जमले. 2 वर्षे त्या गावात काढल्यानंतर देवीने दृष्टांत दिला की तू माझी खूप भक्ती केली आहेस, तू माझे खूप नामस्मरण केले आहेस, परंतु हा मार्ग तुझ्यासाठी नाही. आता ही साधना संपव आणि येथून जा. त्याबरोबर त्याने हट्ट धरला, माते मला तुझे दर्शन पाहिजे. देवीने सांगितले, वत्सा तुला माझे ते सहन होणार नाही, त्यामुळे तू नको तो हट्ट करू नकोस. त्याऐवजी अजून काही माग. परंतु यांनी मला अजून काही नको, तुझ्या दर्शनच पाहिजे असा हट्ट केला. शेवटी देवीने सांगितले, आज रात्री सर्व गाव झोपल्यानंतर, सर्व सामसूम झाल्यानंतर, इतर कोणीही नसताना मी तुला दर्शन देईन, मात्र त्यावेळी घाबरू नकोस. झालं. रात्र झाली. हे मोठ्या उत्कंठतेने सामसूम होण्याची वाट बघत बसले आणि देवीचे ध्यान लावून बसले होते. डोळे बंद न करता एकटक ते देवीच्या मुखाकडे पाहत बसले. ते मनात ओम दुर्गा देवी नमो नमः असा जप चालू ठेवला होता त्यांनी.
दुर्गा देवीचे दर्शन. रात्री दीड 2 वाजता अचानक विजांचा कडकडाट व्हावा तसा आवाज आला आणि देवीच्या मूर्तीतून एक विजेचा लोळ बाहेर पडला. तो यांच्या दिशेने येऊ लागला. त्याबरोबर ते घाबरले आणि देवीला म्हणाले, पुढे येशील तर तुला दत्तगुरूंची शपथ आहे. त्याबरोबर येणारे तेज लुप्त झाले. रात्री स्वप्नात देवी आली आणि तिने दृष्टांत दिला. अरे बाळा, तरी मी तुला सांगत होते की माझ्या दर्शनाचा हट्ट करू नको, परंतु तू ऐकले नाहीस आणि या दर्शनाच्या हट्टापायी जी माझी साधना केली होतीस ती वाया गेली आणि दत्तगुरूंची शपथ घालून त्यांची केलेली साधना देखील वाया घालवलीस तू. आता पुन्हा तुझ्या सद्गुरूंकडे जा. पुन्हा सद्गुरूंकडे गेले. ते म्हणाले, मी तुला कोणतीच साधना करायला सांगितली नव्हती. तू तुझ्या मनाने ती केलीस, म्हणून तुला पश्चातापाची वेळ आली. देवाकडे काय मागावे हे देखील तुला समजले नाही. मग त्यांनी सद्गुरूंचे पाय धरले आणि मला अनुग्रह द्यावा अशी तळमळीने प्रार्थना केली. गुरूंनीही काही न बोलता स्वतःकडे काही दिवस ठेवून घेतले. गुरु देखील कोणी आश्रमवाले संन्यासी बाबा नव्हते, तर घरगृहस्थी सांभाळणारे संसारी माणूस होते. घनश्यामने मन लावून गुरूंच्या घरातील सर्व कामे केली. गुरूंची सेवा केली. गुरूंना बिछाणा घालून देणे, त्यांचे पाय दाबणे, गुरु सांगतील ती आज्ञा प्रमाण मानली इत्यादी गोष्टी पाळल्या. शेवटी एक दिवस सद्गुरूंनी अनुग्रह दिला आणि समोरच ध्यान लावून बसायला सांगितले. ध्यानामध्ये असताना एखाद्या सिनेमातील दृश्य पाहावे त्याप्रमाणे एका बाजूला एक स्त्री व 3 मुली दाखवल्या, तर दुसऱ्या बाजूला चक्क हिमालयामध्ये तपश्चर्येला बसलेला संन्यासी दाखवला आणि यातील तुला काय पाहिजे असे त्यांनी विचारले. त्यावर त्याला गृहस्थ धर्माची आवड वाटली. आयुष्यात कधी प्रेम असे मिळालेच नव्हते. जीवनाची भटकंती चालली होती. त्यामुळे त्यांनी ती स्त्री आणि 3 मुली त्याच्याकडे बोट दाखवले. गुरूंनी सांगितले, तुला पाहिजे तो मार्ग मिळेल. तू आता येथून जा. त्यांना हे चांगलेच माहीत होते की आपल्या नशिबात 3 मुलीच आहेत, पण त्या माऊलीला मात्र एखादा कुलदीपक असावा असे वाटत असे आणि बायकोच्या हट्टाखातर त्यांनी पण त्या भगताकडे जाण्यास सुरुवात केली. यातून काही निष्पन्न होणार नाही हे त्यांना चांगलेच माहीत होते. मात्र एक गोष्ट खरी, गेल्या 10 वर्षात त्या गावात त्यांची पत चांगलीच सुधारलेली होती. एक संसारी संत म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असत. घरगुती अडचणींसाठी आणि उपाय विचारण्यासाठी सर्व लोक त्यांच्याकडे येत असे. ते लोकांना आध्यात्मिक तोडगे सांगत होते, तेही विनामूल्य. लोकांना त्यांचा चांगला अनुभव देखील येत होता. त्यांच्या तोंडून निघालेल्या गोष्टी खऱ्याही ठरत होत्या. जशी काय त्यांना वाचा सिद्धी झाली होती. एकदा एकाचा बैल हरवलेला. त्या माणसाने सगळी पंचक्रोशी शोधली, परंतु बैल सापडत नव्हता आणि यांनी सांगितले, गावाच्या पश्चिमेला चिंचेखाली बैल उभा आहे आणि खरोखरच बैल तेथे मिळाला. त्यांच्या शब्दाप्रमाणे या वर्षात तुझ्या मुलीचे लग्न जुळेल असे जर कोणाला सांगितले तर ते होतच होते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील ते लोकांना वेगवेगळ्या देवतांचा जप करायला सांगत असत. परंतु म्हणतात ना, स्वतःची विद्या कधी स्वतःला लाभत नाही, तसेच त्यांचे झाले होते. त्यांची विद्या त्यांना मात्र त्यांच्या दारिद्र्यातून बाहेर काढू काही शकत नव्हती. पण लोक त्यांना खूप मानू लागले. परंतु ते कोणाकडूनही पैसा घेत नसत. कोणी खुशीने पैसे दिले तर ठीक, पण मागायचे मात्र अजिबात नाही. हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. बायको म्हणायची, आपली परिस्थिती गरिबीची आहे, तुम्ही लोकांना फुकट उपाय का सांगता? त्यावर ते बायकोला म्हणायचे, माझी विद्या मी विकणार नाही. मी लोकांना पैसे मागितले तर माझी एवढ्या वर्षांची साधना व्यर्थ जाईल. असो तर असे हे जोडपे आयुष्यात मुलाच्या हव्यासापायी
त्या भगताकडे गेले, पण त्यांना गुण आला की नाही माहीत नाही. परंतु त्यांच्या मोठ्या मुलीच्या पायातून मुंजा मात्र घरात आला. मुलीचं वागणं बदललं होतं. तिचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नव्हता. ती आपल्यामध्येच मग्न होती. आणि मग शेवटी तिला पण त्या भगताकडे नेण्याचे ठरवले. एकदा का रस्ता चुकीचा निवडला की सगळे पावले चुकीचे पडतात. त्यांचेही तसेच झाले. ते अजून आपली तरणी-ताटी मुलगी त्या देवताळ्याकडे घेऊन गेले, जो जशी काही वाटच पाहत होता. त्याला माहीत होते की हे सावज आपल्याकडेच येणार आहे. त्याने रंजूला देखील त्या देवीसमोर बसवलं आणि तो घुमू लागला. आपल्या अगम्य भाषेत देवीकडे पाहून तो बडबडू लागला. त्याच्या पिंजलेल्या जटा जोरजोरात हलवू लागला. तांबरलेले डोळे गरगर फिरवू लागला. आणि काय चमत्कार! देवीपुढे ठेवलेले लिंबू टुनदिशी उडी मारून सर्वांच्या देखत रंजूच्या ओटीमध्ये पडले. जय दुर्गा मैया, जय दुर्गा मैया असे म्हणत त्याने डोळे उघडले. देखो देखो देवी माँ की उस पे कृपा हो गई है. उसमें देवी माँ आ गई है. उसका सन्मान करना, कल्याण हो जाएगा. असे सर्व म्हणून तिच्या कपाळाला त्या भगताने कुंकू लावले. त्याबरोबर वडिलांनी आपल्या तुटपुंज्या कमाईमधून जे काही कनबट्टीला पैसे होते ते सर्व देवीपुढे अर्पण केले आणि घराचा रस्ता धरला. पुढे रंजूसोबत काय होतं हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 2 लवकरच येत आहे. तो पाहायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला आमचा मराठी कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.